माझ्याकडे 25 एकर शेती आहे, परंतु शेतकऱ्यांची फार विदारक परिस्थिती आहे आणि आज शेतकऱ्याला खरोखर कर्जमाफीची गरज आहे. पण कर्जमाफी हे तात्पुरती मलमपट्टी असू शकते. ॲक्च्युली म्हणजे शेतकऱ्याला कर्जमुक्तीची गरज आहे. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे आणि स्वामीनाथन आयोग लागल्याशिवाय शेतकरी कर्जमुक्त होणार नाही. माझी सरकारला हेच विनंती राहील की शेतकऱ्याला त्याचा हमीभाव भेटला पाहिजे. परिस्थिती फार बिकट आहे. शेतमालाला अजिबात भाव मिळत नाही आहे आणि याचं फार मोठं नुकसान होत आहे शेतीचं आणि त्यात भावही पण भेटत नाही आहे. आज सोयाबीनला काहीच भाव नाही आहे. तूर 6,000वर आलेली आहे, मागच्या वर्षी 12,000 होती आणि सोयाबीन 4,000 रुपये विकलं जात आहे. एकराकडे 8ही पोत होत असेल तर 32,000 म्हणजे तेवढा खर्चापेक्षा देतात. म्हणजे त्यांना हेच नाही. आता ते स्वामीनाथन आयोग लागला पाहिजे. कर्जमाफी तर तात्पुरतं आहे, पण कर्जमुक्त शेतकरी गरजेचं आहे.